तर हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी आलेलो आहे. आज आपण नवीन ब्लॉग करणार आहे. मी काल जरा बाहेर होतो म्हणून काल मला ब्लॉग करता नाही आला. आणि आज मी आणि माझी बायको आम्ही तिळगुळ बनवतो. तिन्ही बनवले, एकटीने बनवलं आहे. माझी काहीच नाही माहिती. तर मी आत्ता जस्ट उठलो आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. तर आता आम्ही रेडी होणार आहे. आज मकर संक्रांती आहे. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आणि माझी बायको आम्ही परत येणार आहे. आम्ही थोड्या वेळाने आम्ही तिच्या तिळगुळ तयार झाल्याच्या नंतर आम्ही जरा थोडेफार आम्ही व्हिडिओ काढणार आहे आम्ही. तर तुम्हाला तिची प्रोसेस दाखवतो. ती सकाळपासून उठून खूप मेहनत करते तिळगुळसाठी. पहिल्यांदा बनवते ती. तिने कधी बनवले नाही घरी तिळगुळ, कारण की तिच्या घरी तिची मम्मी बनवायची. तर आज ती कशी इथे ती एकटी असं म्हणून ती बोलली सकाळी उठून मीच बनवणार आहे आज. तर मी बोललो बनव, मला पण आवडतात तिळगुळ खायला. आणि बघूया आता तिची टेस्ट आहे. तर आज तिने पहिल्यांदा बनवलेलं आहे. तर थोड्या मी तुम्हाला तिची प्रोसेस दाखवतो, तिने काय काय कसं कसं केलं आहे. ॲक्च्युली ती सकाळपासून बनवते, पण मी झोपलेलो होतो म्हणून मला काय व्हिडिओ बनवता नाही आली सकाळपासून. तर आता तिचं चालू आहे काम. तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, इथे गुळामुळे वडी बनवायची कशी बघा. आज सकाळपासून मी उठून एवढी मेहनत करतोय ना. काय सकाळपासून मी मेहनत करते आणि काय स्वतः क्रेडिट घेतोस? तू बनवलं, सकाळी उठली मी लवकर ते बनवण्यासाठी. तुझं काय? आपलं तू बनवलं, मी बनवलं, आपले हात एकच आहे ना. बायको मेहनत माझी आहे पण हात एकच काय आहे? तू फक्त ते हे करतोयस, मिक्स करतोय. जाम थकलोय सकाळपासून. खूप मेहनत चालू आहे माझी. हे एवढूस ते हे करून लगेच थकला? पण मग सकाळी कितीला उठलोय मी? 11 वाजता उठलास आणि काय बोलतोयस? एवढं मिक्स करून लगेच थकला? अच्छा, माझ्या बायकोने बनवलंय, मी मिक्स करतोय. थोडी साईज बरोबर आहे. आता प्रोसेसिंग चालू झाली आहे. तिला सगळं मिक्स करून दिलंय. साडी बरोबर आहे का बोलते? एवढं बरोबर आहे का साईज? हा बरोबर आहे. खाऊ का मी तो? कधी खायचं? संध्याकाळी. संध्याकाळी? आता का उन्हात ठेवायचं का सुपर? हा, ऑफिसला जाताना खाऊन जा. छोटा मोठा झालाय का? नाही बरोबर आहे. मला तिळगुळ खूप म्हणजे खूप आवडतात. लाडू मध्ये फक्त मला तिळगुळच आवडतात. म्हणूनच बनवते ना. बायकोचं प्रेम. आता आमचे तिळगुळ तयार झाले आहेत. हे बघा, किती बनवलेस? खाणार आहे? तुला आवडतं? सगळेच खाणार आहेस का? मी खाणार आहे बोलतोय. नाही, थोडे आपण वाटू. सगळ्यांना वाटू आपण. सगळ्यांसोबत खाऊ आपण. आता तिळगुळ तयार झालेत. आता आम्ही तयार होणार आहे. चला. तर आता आम्ही तयार होऊन पण आलेलो आहे. तयार होऊन आलो आहे. सगळं तिळगुळ वगैरे सगळे तयार झालेले आहेत. तर आता मी माझ्या वाईफला बोलवतोय. आता ती पण व्हिडिओ ब्लॉगमध्ये येत जाणार आहे डेली. कारण की आता मी तिला बोललो आहे खूप सारं. मी तिला कन्व्हिन्स केलं आहे मी व्हिडिओमध्ये यायला. ती तयार नव्हती, पण मी तिला बोललो आपण दोघं काहीतरी एक स्टार्ट करूया. आता नेहमी ती माझी कॅमेरामॅन होती, पण आतापासून मी पण तिला ब्लॉगमध्ये घेणार आहे. तर वेलकम टू माय वाईफ. आइए पधारिए. माझी वाईफ आहे मयुरी सावंत. तर तुम्ही तुमच्याबद्दल 2 शब्द बोलावे. हॅलो गाईज, तुम्ही आतापर्यंत फक्त माझा व्हॉइस ऐकला असेल ॲक्च्युली बॅकग्राऊंडमधून, पण आतापासून मी स्वतः व्लॉगमध्ये येणार आहे डेली. तर फर्स्ट ऑफ ऑल आमच्याकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे. तर
खूप मजा वाटते आम्हाला आता सेलिब्रेट करण्यासाठी. आणि आता आम्ही तिळगुळ सुद्धा बनवले आणि आता आम्ही रील्स वगैरे पण बनवायला स्टार्ट करणार आहे. फेसबुक वगैरे पण आम्ही अकाउंट बनवलेलं आहे. तुम्हाला आम्ही पाहिजे आम्ही लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देऊ. जर तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. करा, बायको बोलली म्हणजे करा. आता तुम्हाला हिने आज तिळगुळ बनवलेत खूप आवडीने. आता आम्हाला माहित नाही कसे झालेत कसे नाही, तर आता आम्ही सध्या तिथे ठेवले. फर्स्ट टाइमच बनवलेत, मी याच्या आधी कधीच बनवले नाही. हा, मी तुम्हाला हे आधी पण सांगितलेलं, ती आज तिने पहिल्यांदा बनवले आणि मला आवडतात म्हणून तिने बनवलेत. तर मी तिला पहिलं बोलायचो मला तिळगुळ आवडायचे करून, तर म्हणून तिने आज बनवले. मला पण माहित नव्हतं, तिने अचानक मध्ये सगळं सामान आणलं, एकटीने सगळं जाऊन सामान आणलं. मला पण माहित नव्हतं की ती तिळगुळ बनवणार आहे. नवऱ्याला आवडतात तर बनवायला पाहिजेच ना आपण. मी सकाळी उठलो तर ही माझ्याहून आधी उठून सगळं तयारी करत होती. तर मला माहिती नव्हतं ही तिळगुळ बनवते. मला वाटलं नॉर्मल जेवण वगैरे बनवते, पण बघतो तर हिने तिळगुळ. कशी दिसते मी? ऍक्च्युली साडी वेअर करता येत नाही प्रॉपर अशी, बट फर्स्ट टाइम मी केली आहे. जशी येईल तशी केली. मला खूप वैताग दिला हिने साडी नेसताना, हे कर ते कर. मला ऍक्च्युली कसं आहे, हिने पण कधी साडी नेसली नाही. हिची मम्मीने हिला नेसवते, तर केली तिने, चांगली केली. कशी वाटते तुम्ही कमेंट मध्ये पण सांगा कशी दिसते आज. आज आम्ही दोघांनी मकर संक्रांत सेलिब्रेट करण्यासाठी हा लुक केलाय. हे तुम्ही हिचे बघितले, हे कानात आणि बघितलं तुम्ही. पहिला हिने जेव्हा आणलं तेव्हा मला असं वाटलं की हे हिने काय खायचं आणलंय. ते फुटाणे हे मला माहिती नाही ऍक्च्युली हे सगळं, पण चांगलं वाटतंय ते. मी फर्स्ट टाइम हे सगळं बघितलं, मला पण माहिती नाही हे सगळं काय असतं काय ना. चांगलं वाटतंय. थँक्यू. मला बोल ना चांगलं वाटतंय, काहीतरी कमेंट कर. कशी दिसते मी आज ही माझी बायको खूप सुंदर दिसते. आज माझ्या राणीसारखी दिसते आणि आज मला राजाची फील येते. आज मला असं वाटते राणी तुम्ही राजा गाणं गाऊ, पण मला येत नाही गाणं मी ना. खूप भारी दिसते आज ही. जा तिळगुळ आण. तर आज आम्ही तिळगुळ बनवले. हा, मी हिला तिळगुळ भरवतो. कसं झालं? खूप छान. हॅपी मकर संक्रांत. टेस्टी झालं. उद्यापासून आम्ही एक असंच आम्ही रील्स वगैरे आम्ही चालू करणार आहे. आम्ही फक्त यूट्यूबचं चॅनल चालू केलेलं, आता आम्ही शॉर्ट्स पण टाकणार आहे यूट्यूबवरती. ठीक आहे. आज आमचा दोघांचा पण लुक कसा दिसतो तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा की आज आम्ही दोघं कसे दिसतोय. मला माहिती आहे. बोल ना. माझा फर्स्ट व्लॉग असल्यामुळे मी जरा घाबरली आहे, नर्वस आहे. मला खूप भीती वाटते कसं काय बोलायचं. एकदम मला बोलायची पण जास्त सवय नाही, मी खूप शांत बोलली आहे. आणि हा माझा नवरा खूप बडबड बडबड चालू असते त्याची दिवसभर. आमची अपोजिट जोडी आहे. पण आता उलट झालंय, लग्न झाल्यापासून असं काय नाहीये. मी आधीपासूनच खूप शांत आहे. लग्न झाल्यापासून ही बडबड जास्त करते आणि आता मी शांत झालोय. म्हणजे हाच व्लॉग काढतो दररोज, तर तुम्हाला माहिती असेल किती बडबड करतो. पण ऍक्च्युली मी नाही एवढी बडबड करत, मला एवढी सवय नाही अजून तरी बडबड करायची. आता हळूहळू बघू कसं होतं इंटरॅक्शन. ही ना पहिले खूप म्हणजे खूप शांत होती. म्हणजे कोणी एक गाल कानाखाली मारली तर ही दुसरा गाल पुढे. कोणी मला कानाखाली मारले आणि काय. अरे एक्झाम्पल असं एक्झाम्पल मला कोणी कानाखाली मारले. इज्जत माझं घालू नको इज्जत तू. हे पण मी व्हिडिओ मध्ये टाकणार आहे. पण नाही, पोरगी खूप करत. हा अशी शांत होती. आज माझ्यामुळे ती माझ्यासोबत राहून पुन्हा चेंज झाले आता ते. तर ही पण थोडी बडबडी झाली. आता खूप म्हणजे खूप बडबड करते. आता काय नाही बडबड काय, मी एकटा असतो मला माहिती किती बडबड करते. मी फक्त इथे बडबड करते. तेव्हाच माझं जास्त बडबड बडबड होते. बाकी इतरांसोबत शांत शांत असते.
बाकी दुसरी ठिकाणी गेली तर एकदम शांत बसून जाईल एकदम. असतं आता प्रत्येकाचा स्वभाव आहे. आम्ही उद्यापासून तुम्हाला अजून चांगले चांगले व्लॉग्स दाखवू, कारण की आम्ही उद्यापासून खूप एक धमाल करणार आहे. आम्ही दोघांमध्येच राहणार आहे. दोघांमध्येच आम्ही तुम्हाला खूप धमाल दाखवणार आहे. म्हणजे तिच्यासोबत मी नेहमी मस्ती करत असतो, ही पण माझ्यासोबत मस्ती करत असते. पहिला ही अशी पोरगी होती ना की मी हिच्याशी मस्ती केली ना की हिला आवडायचंच नाही. ही बोलायचं काय किती मस्ती करतो हे ते. पण आता ही पण माझ्यासोबत राहून ती पण तशीच झाली आहे, मस्ती करत झाली आहे. तर आता आम्हाला आता आवडतं एकमेकांसोबत राहायला आणि मजा पण येते आम्हाला. आम्ही जसं पण आहे आम्ही चांगलं वाटतं आम्हाला. हां एकमेकांसोबत. आम्ही आता आमचा प्लॅन पण चालू आहे कुठे बाहेर वगैरे फिरायचा. पण आता नाही, जेव्हा जाऊ तेव्हा आम्ही तुम्हाला नक्कीच अगोदर कळवू. एक रिक्वेस्ट आहे, नक्की जो कोणी आमचा ब्लॉग बघत असेल तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा. जर तुमचा सपोर्ट भेटत राहिला तर आम्हाला अजूनही एनर्जी भेटते नवनवीन ब्लॉग करण्यासाठी. नक्की आम्हाला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. चला बाय.